नमस्कार मित्रांनो, मी हेमंत आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की. मित्रांनो, महाराष्ट्रात सध्या प्रचंड खळबळ आहे ती भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे. खरातला अटक झाल्यापासनं म्हणजे साधारणपणे 17 मार्चला खरातला अटक झाली, तिथपासनं ते आजपर्यंत रोज काही ना काही नवीन कारनामे या भोंदू बाबाचे बाहेर येतात. त्यामुळे अनेक लोक अडचणीत येत आहेत. त्याचे कारनामे, महिलांचं केलेलं लैंगिक शोषण, त्याचे आर्थिक उलाढाली, त्याचे आर्थिक घोटाळे एक अर्थाने, त्यासोबतच जमीन, शेती, शेतकऱ्यांची केलेली फसवणूक, अशा अनेक गोष्टी या भोंदू बाबा अशोक खरातच्या रोज समोर येत आहेत. त्यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या अशोक खरातचे CDR म्हणजे कॉल डिटेल रेकॉर्ड्स हे बाहेर काढले आणि एकच खळबळ उडाली. कोणाला या खरातने फोन केले होते किंवा कोणी या भोंदू बाबाशी संपर्क ठेवला होता, या सर्वांचा उलगडा या CDR मधनं झालेला आहे. काय आहे या CDR मधनं, काय माहिती समोर येते, कोणते राजकीय नेते या अशोक खरात सोबत संपर्क ठेवून होते आणि किती प्रमाणात संपर्क ठेवून होते, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओतनं जाणून घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि धक्काबुक्की या चॅनलला आत्ताच लगेचच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, अंजली दमानिया यांनी या अशोक खरातचे कॉल डिटेल रेकॉर्ड्स काढले आणि त्यातून काही धक्कादायक, काही विचार करायला भाग पडणाऱ्या गोष्टी समोर आल्या. या अशोक खरातसोबत बरेच दिग्गज राजकीय नेते हे संपर्कात होते. त्यातील काहींची माहिती अंजली दमानिया यांनी आकडेवारी सहित दिली आहे. या आकडेवारीनुसार माजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, ज्यांची या भोंदू बाबा अशोक खरातच्या प्रकरणात सर्वात जास्त चर्चा झाली, त्यांच्यावर सर्वात जास्त टीकाही झाली, त्यानंतर त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सुद्धा द्यावा लागला आणि त्याचप्रमाणे पक्षाच्या पदाचा सुद्धा राजीनामा द्यावा लागला. आता त्यांना SITनी बोलवलेलं आहे चौकशीसाठी, पण त्या गेल्या नाही. यावरनं सुद्धा बरेच वाद होत आहेत. या रुपाली चाकणकरांचे अशोक खरात सोबत 177 फोन कॉल्स या रेकॉर्डमध्ये सापडलेले आहेत. रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांचे 236 कॉल या खरात सोबतचे रेकॉर्डमध्ये सापडलेले आहेत. आता रुपाली चाकणकर असतील किंवा प्रतिभा चाकणकर असतील, यांनी प्रांजळपणे मान्य केले माध्यमांसमोर की आम्ही भक्त होतो, त्यांचे गुरुस्थानी मानत होतो, म्हणून आम्ही त्यांच्या संपर्कात होतो. त्यांचे या खरातचे पाय धुतानाचे व्हिडिओज, ओवाळतानाचे व्हिडिओज हे आपण सर्वांनी बघितलेच आहेत. नाही, त्यावरनं रुपाली चाकणकरांवरती प्रचंड टीकासुद्धा झालेली आहे. पण या दोघींव्यतिरिक्त इतरही काही राजकीय दिग्गज नेते आहेत, ज्यांचे रेकॉर्ड या अशोक खरातसोबत सापडलेले आहेत. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 17 कॉल्स या CDR मधनं सापडलेले आहेत. त्याचा उल्लेख अंजली दमानिया यांनी केलेला आहे. त्याचसोबत मंत्री चंद्रकांत पाटील यांचे 8 कॉल्स यामध्ये सापडलेत. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचे देखील 8 कॉल्स या CDR मधनं सापडलेले आहेत आणि भाजपचे आशिष शेलार यांचा सुद्धा 1 कॉल अशोक खरात याच्यासोबत झालेला आहे. आता मित्रांनो, राजकीय नेते असतील, पुढारी असतील किंवा कोणी असेल, यांनी कोणाला फोन करू नये का? यांनी कोणाशी संपर्कात राहू नये का? कोणाशी पर्सनल मैत्री हे सुद्धा असू शकते. त्यामुळे हे कॉल बाहेर आल्यानंतर याचा काय अर्थ लावायचा ते आपण पुढे बघूच. पण कोणाशी फोनवरती संबंध असल्याने कोणी गुन्हेगार ठरत नाही. परंतु ज्याच्यासोबत आपण फोनवरती संपर्कात आहोत त्या व्यक्तीची पार्श्वभूमी काय आहे? ज्या अशोक खरातचे दिवसागणिक इतके प्रकरणं बाहेर येत आहेत, इतके गुन्हे बाहेर येतात, हिनस क्राईम आहेत, याची माहिती या राजकारण्यांना नव्हती का?
जेव्हा हे त्याच्याशी संपर्कात होते, रुपाली चाकणकर आणि त्यांच्या भगिनी 177 आणि 236 कॉल आहेत त्यांचे, इतका जेव्हा त्यांचा घनिष्ठ संबंध असतो, त्यावेळी या अशोक खरातचे कारनामे या राजकीय लोकांना खरंच माहिती नव्हते का? अंजली दमानिया सुद्धा हाच प्रश्न विचारतायत की इतके जेव्हा तुम्ही संपर्कात असता तेव्हा त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असतं. एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत आपण शेकडो कॉल कधीच करत नाही. पण अशोक खरात याचे जे गुन्हे बाहेर येत आहेत त्याकडे आपण थोडंसं वळूया. त्यांनी महिलांचं केलेलं लैंगिक शोषण, गुंगीचं औषध देऊन केलेलं लैंगिक शोषण, आर्थिक गैरव्यवहार, अंधश्रद्धा पसरवणारे त्याचे ॲक्ट्स, त्यांनी केलेल्या पूजा अर्चना, या सर्वांचा जर आपण विचार केला, ब्लॅकमेलिंग महिलांसोबत, या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर हा माणूस हे सगळं कृत्य करत करत राजरोसपणे जगत होता. त्याचं आलिशान फार्म हाऊस, त्याचं नाशिकच्या मध्यवर्ती भागात असलेलं ऑफिस, हे सर्व अगदी राजरोस निडरपणे त्याचं चालू होतं. साधारणपणे 1-2 गुन्हे केल्यानंतर व्यक्तीला त्या गुन्ह्याची भीती वाटायला लागते. त्यानंतर त्याला कसली ना कसली भीती मनात असते की आपण हा गुन्हा केला आहे, आपलं पुढं काय होणार. परंतु हा अशोक खरात हा अगदी निडरपणे वावरत होता, कारण पोलीस अधिकारी सुद्धा त्याचे भक्त होते. या CDRचा हाच अर्थ निघतो की जेव्हा या अशोक खरातचे इतके घनिष्ठ संबंध दिग्गज राजकीय नेत्यांसोबत असतात, हाच त्याच्या डेअरिंग मागचं सगळ्यात मोठं कारण असू शकतं. कारण आपल्याला राजाश्रय आहे, आपल्या मागे मोठमोठे नेते आहेत, मंत्री आहेत, आपल्या भक्तांमध्ये पोलीस अधिकारी आहेत. त्यामुळे आपण गुन्हे केले तरी आपण यात अडकणार नाही, असा विश्वास या अशोक खरातला असू शकतो. त्यामुळेच अंजली दमानियांच्या मते हे कॉल डिटेल रेकॉर्ड जे आहेत ते महत्त्वाचे ठरतात. याची चौकशी झाली पाहिजे की हे नेते मंडळी, आता यात कोणी एका पक्षाचं नाही आहे, यात वेगवेगळ्या पक्षांची नेते मंडळी आहेत. दुसरी गोष्ट, हे जे कॉलची आकडेवारी आपण आत्ता बघितली, ही फक्त नॉर्मल फोन कॉल्सची आकडेवारी आहे. याशिवाय व्हॉट्सॲप मेसेजेस किंवा व्हॉट्सॲप कॉल्स हे अजूनही जास्त असू शकतात, पण त्याचा रेकॉर्ड मिळणं हे शक्य नसतं. त्यामुळेच या कॉल डिटेल रेकॉर्डला अतिशय महत्त्व प्राप्त होत आहे. मित्रांनो, हे झालं भोंदू बाबा अशोक खरातच्या बाबतीत. अंजली दमानिया यांनी जेव्हा हे कॉल डिटेल रेकॉर्ड्स त्याची माहिती माध्यमांसमोर दिली, त्यावेळी एक प्रश्न उरतो, कारण कोणाचेही CDR काढणं, कोणाची कॉल डिटेल रेकॉर्ड्स काढणं हे इतकं सोपं नसतं. तशी अनुमती टेलिफोन कंपन्यांना नाही आहे. कोणीही जाऊन कोणाचेही कॉल डिटेल रेकॉर्ड्स तपासू शकत नाही. मुळात त्यामध्ये एक तर पोलिसांचा FIR लागतो, हायर अथॉरिटीजची परमिशन लागते, किंवा हायर अथॉरिटीजकडनं तशी डिमांड यावी लागते. म्हणजे पोलीस असतील, कोर्ट असेल, यांच्याकडनं तशी मागणी केली गेली तर टेलिफोन कंपन्यांना ही माहिती द्यावी लागते. तर मग अंजली दमानिया यांनी हे CDR, हे कॉल्सचे डिटेल रेकॉर्ड्स हे मिळवले कुठनं? त्यांना मिळाले कसे? कोणी त्यांना यात मदत केली असावी, यात सुद्धा काही राजकारण असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अंजली दमानिया यांनी जेव्हा हे कॉल रेकॉर्ड काढले आणि सर्वांसमोर मांडले, तेव्हा त्यांच्याही हेतूबद्दल बरीच चर्चा होऊ लागली आहे की त्यांनी याच वेळी हे सगळे प्रकरणं बाहेर का काढले, असे CDR समोर का आणले. मुळातच रुपाली चाकणकरांचा यामध्ये संबंध आल्यापासून अंजली दमानिया यांनी अतिशय प्रकर्षाने रुपाली चाकणकरांच्या विरोधात आपले मत व्यक्त केलेले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार रुपाली चाकणकर यांचा फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही आहे, त्यांना सह आरोपी करणं, त्यांना अटक करणं आणि मग SITद्वारे त्यांची चौकशी करणं ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. त्यामुळे पुन्हा मित्रांनो, राजकीय संबंधांमुळे अशोक खरात मोठा झाला आणि त्याच्या अटकेचं सुद्धा सरतेशेवटी राजकारणच होत आहे. परंतु अशी जेव्हा घटना घडते तेव्हा सर्वात मोठा प्रश्न असतो राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा. राज्यातील महिला सुरक्षित असाव्यात, असले प्रकार महिलांसोबत होऊ नये, हीच सरकारची जबाबदारी आहे. मित्रांनो, या एकूण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या धक्काबुक्की या चॅनलला आत्ताच लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद.